सीपी मुंबईला आतापर्यंत 10,154 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर बघू शकतो। त्यानंतर ठाणे शहरला जे 836 प्लस अर्ज। पोलीस भरती 2025 आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती अर्ज आले याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर इंस्टाग्रामवर जे आपल्या आयडी गोपाल वानखडे 120 तर यावर जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे फॉर्मचे फोटो पाठवा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत हे माहिती पोहोचणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून टाका कारण वेगवेगळे अपडेट आपण याबद्दल देत असतो। तर बघू शकता तुम्ही SP गोंदिया आहे तर SP गोंदियाला जे आतापर्यंत या ठिकाणी अर्ज आलेले आहे तर SP गोंदियाला समजून चला या ठिकाणी तुम्ही 150 ते 200 प्लस अर्ज आतापर्यंत SP गोंदियाला या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे तर या ठिकाणी 1500 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। तर CP मुंबईला 11,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले। त्यानंतर बघू शकता अमरावती ग्रामीणला आतापर्यंत अर्ज या ठिकाणी गेले आहे 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता CP मुंबई आहे तर CP मुंबईला 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबई आणि त्याचबरोबर नागपूर कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज गेले तर 3,850 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे एक लक्षात ठेवा। त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे तर 1400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। 1400-1500 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्यानंतर मीरा भाईंदर चालक आहे तर मीरा भाईंदर चालकला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर 600 ते 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही मुंबई कारागृह आहे तर मुंबई कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर जवळपास 4,600 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF कुसळगाव आहे तर SRPF कुसळगावला आतापर्यंत जे अर्ज गेलेले आहे तर 800 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव हा नवीन गट आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त ज्या जागा आहे तर सर्वात जास्त जागा वरणगावमध्ये आहे। तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावमध्ये 2,400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SP वर्धा आहे तर SP वर्ध्याला जवळपास 600 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता पुणे सिटी चालक आहे तर पुणे सिटी चालकला आतापर्यंत 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जवळपास 800 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता CP मुंबई रेल्वे आहे तर CP मुंबई रेल्वेला 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। तर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 800 ते 900 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 5 दौंडला या ठिकाणी गेलेले आहे एक लक्षात ठेवा। तर SP लातूरला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 300 प्लस अर्ज SP लातूरला या ठिकाणी गेलेले आहे। तर SP चंद्रपूर आहे तर SP चंद्रपूरला आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 400 ते 500 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 800 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहर नागपूर सिटीचा हा टोकन नंबर आहे तर नागपूर सिटीला आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी धरून चला की या ठिकाणी 1600 ते 1700 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला या ठिकाणी गेले नागपूर सिटीला या ठिकाणी गेले कॉन्स्टेबलसाठी कारण की हा जो फॉर्म आहे जवळपास 4-5 दिवसा अगोदरचा फॉर्म आहे तर जवळपास 1600 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला या ठिकाणी नागपूर शहरला 1600 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेला आहे। तर हा टोकन नंबर आहे बघू शकता। SRPF गट क्रमांक 2 पुणेला 800 ते 900 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे एक लक्षात ठेवा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ अपडेट देत राहणार आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।